त्यामुळे माझं जीवन सार्थक झालं म्हणावं. स्त्री जीवन म्हणजे पतिमय परमेश्वराच्या चरणावर श्रद्धेने आणि भक्तीनं चरण कमलावर वाहिलेलं ते कमलपुष्पच म्हणावं लागेल. खरोखरच देवा, तुझ्या लीलेचं वर्णन करावं तेवढं थोडं. माझ्या मुखातील बोल सुद्धा अपुरे पडतात की काय. क्षणोक्षणी मनोमनी तुझाच मणिभास होतो. देवा तू सांग रे, अंगी जर लीनता असेल ना तर सारं विश्व लिहिता येतं. त्याच प्रकारची लीनता मी माझ्या अंगी बाळगली. यामुळे माझा संसार कसा आनंदात पार पाडणार आहे. खरोखरच स्त्री ठरली तर सती नाही तर ती उकिरड्यावरची माता. कारण स्त्री हे 42 कुलांचा उद्धार करते, नाना तऱ्हेच्या यातना भोगत असते. खरोखरच प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक सुखसोहळा असतो आणि तो सुखसोहळा कोणता असेल तर विवाह सुखसोहळा. आणि तोच विवाहाचा सुखसोहळा आमच्या नशिबात आला. नुकताच कुठं पार पडला. माझ्या इच्छेनुसार माझ्या आई बाबांनी सोयीवर पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला. एवढंच नव्हे तर ते सोयीवर मंडपात आई बाबांच्या मुखातून निघणारे बोल कोणते. आई काय म्हणाली, अगं बाळे तुझं बालिशवय संपलंय. आता तू संसारी झालीस, गृहिणी झालीस, म्हणजे तुझ्या जीवनातलं पहिलं पर्व संपलंय. आता दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. संसार कसा थाटायचा हे मी तुला पदोपदी सांगितलंय. एवढंच नव्हे तर थोड्या मोठ्यांना सन्मान दिला पाहिजे, लहानांना प्रेम दिलं पाहिजे. बाबा काय म्हणाले असतील, अगं बाळे तुला उत्तम असा राजस पतिमय परमेश्वर लाभलाय. त्याची एकनिष्ठतेची सेवा कर, त्यांना विश्वासात घे आणि विश्वासानं संसार कर. आणि एवढंच नव्हे तर प्रजेची महाराणी म्हणून टेंभा मिळू नकोस, त्या प्रजेची माता बनून राहा. खरोखरच आई बाबांनी दिलेले संस्कार आणि आई बाबांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. पण खरोखरच मामांजींचा अपमान आणि त्या अपमानाचं सूड घेण्यासाठी स्वामींचं जाणं झाले. पण माझं मन मला वळी देते. आज लवकरात लवकर ते आमच्या महाली येतील आणि आमच्या अधीर झालेल्या मनाचं सांत्वन करतील. केव्हा बरं येतील. लवकरात लवकर ये, लवकरात लवकर ये. ओ मंगलमय नाही ना. जणू काही हा भास असावा, हे स्वप्न असावं. खरंच अगं हे नाही
खरोखरच हा. समाधान या म्हणजे आमचीच मार्ग प्रतीक्षा समाधान तुमची एकसारखी मार्गप्रतीक्षा करत पाहत तुमचे पावलं केव्हा एकदा महालात पडतायत आणि आम्हाला शुभ असा आशीर्वाद मिळतो याचकडे एकसारखं लक्ष लागून राहिले. एवढंच नव्हे पहा तरी तुमच्या स्वागतासाठी हा मंच कसा पुष्पांनी सजविला. मोतिकांच्या रांगोळ्या जणू काही अकराचे कारंजे जोडतात. एवढंच नव्हे तर जागोजागी गुढ्या तोरणं उभारणार. हे सर्व तुमच्यासाठी आमच्या स्वागतासाठी अहो ना तुमच्या चरणापासून सारा या ब्रह्मांडात मला विलीन व्हायचं. तुम्हाला मी उद्याच्या गावाला अंतरिणी अंतरिणी तुला दिलेला वरवशाचा शब्द असेल या त्रैलोक्याची सम्राज्ञी तुला करीनच पण ती आज मी केलेली तुझी इच्छा या त्रैलोक्याची सम्राज्ञी असेल तर माझी मनात जर का ठरलं असेल ना तर मनातील सारी स्वप्न पूर्ण होतात. त्याला कृतीची जोड असावी लागते आणि तीच कृतीची जोड तुम्ही मला दिली. पण या त्रैलोक्याची साम्राज्ञी मी झाली. पण एकच प्रश्नचिन्ह एकच प्रश्नचिन्ह मला त्या ठिकाणी भेडसावतंय. प्रश्न कोणता असेल देवतांचा प्रश्नचिन्ह देवेंद्र महाराजांचा आणि माझा युद्ध चालू असताना नागपाशानं मला बंदिवान करून माझ्या संपूर्ण देहाला नागपाश नागपाश होता. त्याच वेळी मी गुरुदेवांना हाक एवढंच माझ्या पितृदेवतेला पण माझ्या सहाय्यतेसाठी कुणीही आलं पण क्षणार्धात आश्चर्य नवल की चमत्कार आश्चर्य नवल की चमत्कार अहो असं काय घडलं. एकच सहजासहजी माझी रुंदा असती तर या संकटातून मी मुक्त तुझं नाव माझ्या मुखात येतात. रुंदा तुझं नाव माझ्या मुखात देवतांवर विजय संपादन आणि तुझ्या नावात तुझ्या असं काय रहस्य काय नाविन्य हे पाहण्यासाठी लगबगीनं तुझ्या मारी प्रवेश
तुझं नाव घेताच सहजासहजी माझी वृंदा असती. हे शब्द आमच्या मुखातून बाहेर पडतात. वृंदा काय तो चमत्कार क्षणार्धात त्या नागपाशापासून माझी मुक्तता असते. नक्कीच माझ्या वृंदेत काहीतरी जादू आहे. माझ्या वृंदेच्या नावात काहीतरी रहस्य आहे. तू काहीतरी लपवतेस. होय, काहीतरी लपवतेस. हो ना, माझ्या नावात जादू मुळीच नाही. पण हे जे घडलं ना ते माझ्या देवामुळे घडलं. बालपणापासून एक ताल तल्लीनतेने मी त्या देवाची भक्ती केली. खरंच हा देवाचा चमत्कार आहे. हा देवाचा चमत्कार आहे. असं कोण तुझा? आणि माझ्या देवाला तुमची सुटका केली म्हणावं. खरं तुझ्या देवाला माझी सुटका केली आहे. मग कोण तुझा नाही? माझ्या देवाचं नाव ऐकायचं तुम्हाला? अहो ना, ज्यावेळी आपला विवाह झाला ना त्याच वेळी पदराच्या गाठीला बांधून मी त्या देवाची मूर्ती इथपर्यंत घेऊन आली. तुम्ही देवतांबरोबर संघर्ष करण्यासाठी गेलात त्याच वेळी मी देवगाभाऱ्यात गेले आणि त्या मूर्तीचं पूजन केलं. त्या देवाजवळ एकच प्रार्थना केली, हे माझ्या दयेच्या देवा, माझ्या स्वामींना त्यांच्या कार्यात विजयश्री प्राप्त करू दे. ही माझी भक्ती माझ्या देवाच्या चरणी लीन झाली. माझे हात त्या देवानं ऐकली. अहो ना, पतिव्रतांचा पाठीराखा, भक्तांचा सखा, या विश्वाचा पालन करता वैकुंठ धामात त्याचं वास्तव्य तोच माझा देव महाविष्णू. म्हणजे लहानपणापासून त्याची भक्ती करतेस, भक्ती करतेस. हे सारं घडलंय ते त्याच काळ्या कपट्यामुळे घडलंय. अहो ना, त्या काळ्या कपट्याची भक्ती तू करतेस. आतापर्यंत मी जे सुखी जीवन जगते ना ते माझ्या देवामुळे जगते. खरं सांगते, म्हणजे आजपर्यंत तू जगतेस ते त्या देवामुळे जगतेस. कदापि शंका नाही. यापुढे जगीन ते सुद्धा त्या देवात. म्हणजे देवाची भक्ती करणारेस. लहानपणापासून त्या काळ्या कपड्याची तू भक्ती करत आलीस, पण याच्या पुढे ही भक्ती बंद झाली. ही भक्ती बंद झाली. माझ्या देवाची भक्ती मी बंद करा. अहो ना, या विश्वातलं दुसरं कोणतंही काम तुम्ही सांगा, एवढेच नव्हे तर मी प्राणाची आहुती सुद्धा देईन, पण माझ्या देवाचं नाव माझ्या मुखातून नाही जाऊ शकत. का माहितीये का? कारण माझ्या देवाचं नाव माझ्या अंगवळणी पडले. माझ्या रोमात माझ्या देवाचं नाव व्यापले. म्हणजे माझ्या देवाचं नाव केव्हाच बंद होऊ शकत. देवाची भक्ती बंद होणार मुळेच नाही. मग माझी आज्ञा आहे, तुझा सर्वांवर अधिकार माझा आहे. म्हणूनच साक्षात परमेश्वर कोण असेल तर पती हाच परमेश्वर. तुम्हाला मी परमेश्वर शब्द देते, तुमच्या सेवेत केव्हाच खंड पडणार नाही. हो, पण त्या देवाची भक्ती चालू राहणार. पण त्या देवाची भक्ती चालू राहणार. देवाचं नाव नाही. आम्हाला घालू नका. माझी आज्ञा तू पायदळी तोडली. या पतिबाई परमेश्वराची आज्ञा तू पायदळी तोडणार आहेस. माझ्या आज्ञा तू अमान्य करतोय. देवाचं नाव कसं बदलत? हे नाव बदलवणार नाही. चाटाळी, तू माझी भक्ती कर. मी तुला देवाची भक्ती मी कोणत्या प्रकारे करणार?
पुष्पवाटिकेच्या ठिकाणी जा. पुष्पवाटिकेच्या ठिकाणी ती पुष्प गोळा करी लगबगीनं देवाच्या मूर्तीपर्यंत तेच पुष्पकलिका या 2 हाताने देवाच्या चरणावर वाहील आणि देवासमोर उभी राहील आणि देवाला दोन्ही हात जोडून एकच प्रार्थना करेन. हे माझ्या देवीच्या देवा, माझ्या स्वामींना सदैव सुखी ठेव. म्हणजे तुझ्या या दोन्ही हस्ताला तुझ्या देवाच्या प्रतिमेला पुष्प वाढ. मग आज तुम्हाची आज्ञा अमान्य केली. मग तुझ्या ह्या दोन्ही हस्तापैकी हात तुला एक हस्ता Bye.
माझ्या देवाच्या चरणावर करी आणि माझी भक्ती पूर्ण करी. म्हणजे तुझे दोन्ही हसतात दोन्ही बाण जोडले तरी सुद्धा राहिलेला आळा माणसाचा गोळा तुझ्या देव गावापर्यंत आणि तुझी भक्ती तू परिपूर्ण करणार आहेस. माझ्या मुखातून निघणारी भावेश्वरी आहे. ज्या देव गावायात तू तुझ्या देवाची प्रतिमा पूजण्यासाठी तत्पर झालीस त्याच देवाच्या प्रतिमेचे माझ्या देवाच्या मूर्तीला माझ्या देवाच्या मूर्तीचा शेवट याच मला दुःख झाले. नाही माझ्या हात तुटले पाय तुटले पदांती पांगुळी हस्त दोन्ही तुटले पदांती पांगुळी हस्त दोन्ही तुटले. काय करू देवा आता काय मी करू देवा. अंतिम समय का होईना शेवटच्या समय का होईना देवा तुझं दृश्य स्वरूप तुझं मूर्तिमंत स्वरूप मला पाहायचंय. हे प्रभुराया अनेक स्वप्न उराशी बाळगून
अगदी त्याच्या यशपूर्तीसाठी संयमपूर्वक जगणाऱ्या, स्वतःचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी संसार्या प्रवाहात उडी ठोकणाऱ्या, निस्वार्थ शिंपण घातलेल्या, सुख दुःखांच्या वेलीवर वाढलेल्या हे जलधराच्या स्त्री